गेल्या वर्षी निवडणूक आयोगाने जे ठरवलं होतं म्हणजे 6 सप्टेंबर 2024 ला जे ठरवलं होतं त्यानुसार 3 महिने 6 महिने 1 वर्ष असं हे फुटेज जपलं जायचं. म्हणजे निवडणूक अर्ज भरण्यापूर्वीची जी प्रक्रिया आहे त्याचं फुटेज 3 महिने ठेवलं जायचं. त्यानंतर जे निवडणूक प्रचार होतो त्याचं फुटेज 6 महिने 1 वर्ष गरजेप्रमाणे ठेवलं जायचं. हा गेल्या वर्षीचा निर्णय आहे 6 सप्टेंबर 2024 चा. असं असताना अचानक 3 महिने 6 महिने 1 वर्षभर जे फुटेज ठेवलं जात होतं ते 45 दिवसात नष्ट करावं असा आदेश निवडणूक आयोगाने का काढला. याचं कारण हे तर नव्हे की निवडणूक आयोगावर वेगवेगळे आरोप होत आहेत. विशेषतः राहुल गांधी आक्रमक झाले आहेत निवडणूक आयोगाविषयी. महाराष्ट्राच्या निवडणुकीविषयी त्यांनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत. मतदार याद्या द्या असं सांगितलेलं आहे. व्हिडिओ फुटेज द्या असं सांगितलेलं आहे. CCTV फुटेज द्या असं सांगितलेलं आहे. ते द्यायची निवडणूक आयोगाने अजून तयारी दाखवलेली नाहीये.